गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी इयत्ता 9वी साठी जो पहिला आपला घटक आहे लॉज ऑफ मोशन, मराठीमध्ये गतीचे नियम, या घटकाची माहिती पाहणार आहे. मराठी माध्यम, सेमी इंग्लिश माध्यम आणि इंग्लिश माध्यम तिन्ही माध्यमासाठी उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने आपण या घटकाची माहिती पाहणार आहोत. मी व्यंकटेश देशमुख, महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या यशोदीप माध्यमिक विद्यालय वारजे माळवाडी येथे मी शिक्षक म्हणून 25 वर्षापासून कार्यरत आहे. आपण पहिला घटक पाहणार आहोत तो म्हणजे लॉज ऑफ मोशन. त्यामध्ये मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट, वस्तूची गती. गतिमान वस्तू आपण सभोवताली पाहत असतो. कोणत्या वस्तू गतिमान आहेत, कोणत्या वस्तू स्थिर आहेत ते आपण सहज ओळखू शकतो. In which of the following examples are in motion and why? Look the pictures. There is a stone on the hill. Is it stable or is it in the motion? It is stable. It is not in the motion. Look the second picture. A railway is in the motion. Bird flies. Flying bird, it is in the motion. These pictures shows that books are on the table. Books on the table are not in the motion. Books are stationary. They are stable. How we can recognize which thing is in the motion, which thing is not in the motion? Motion is a relative concept. Look here. कसं आपण ओळखतो? मोशन, गती जी आहे ती सापेक्ष संकल्पना आहे. सापेक्ष संकल्पना म्हणजे काय? पहा, आता ही मुलगी या रेल्वेकडे पाहते. Look at the picture. That girl is on the railway station and she is looking towards moving railway. She can tell us it is in the motion. त्या मुलगी सांगेल, आपल्याला सांगू शकते की ही रेल्वे मोशन मध्ये आहे. हे रेल्वे स्टेशनवरील जो व्यक्ती दिसतोय तो मोशन मध्ये नाही असं ती सांगेल, आणि रेल्वे मोशन मध्ये आहे, गतीमध्ये आहे हे आपल्याला सांगू शकेल. Look here. Student is looking through window. Trees, buildings are in the motion. See, seems that trees, buildings are in the motion. But the passengers which are with her are not in the motion. She will tell us. पहा, त्या स्टुडंटला, त्या मुलीला बाहेरच्या ज्या बिल्डिंग्स आहेत, बाहेरचे ज्या झाडं आहेत ते गतिमान भासतायत, गतिमान वाटतायत, परंतु रेल्वे मधल्याच जे इतर पॅसेंजर्स आहेत ते मात्र त्या मुलीला स्थिर वाटतायत. म्हणजेच काय? मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट म्हणजे काय? पहा, इफ द पोझिशन, हे पहा, हे सुद्धा चित्र तसंच त्या पद्धतीचंच आहे. ते स्थिर वाटतायत मुलं आणि बाहेरच्या वस्तू गतिमान वाटतात. If the position of the object is changing with respect to its surroundings,
then it is said to be in the motion. If the position of an object is changing, त्या वस्तूची स्थिती जेव्हा बदलते with respect to its surrounding, इतर सभोवतालच्या परिस्थितीनुसार ती जेव्हा बदलते स्थिती, तेव्हा त्याला काय आपण म्हणतो, ती गतिमान वस्तू आहे. जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असे म्हणतात. आणि जर ती सभोवतालच्या संदर्भात आपली जागा बदलत नसेल तर ती वस्तू स्थिर आहे असे म्हणतात. आपल्याला काही काही वस्तू ज्या आहेत ते आपल्याला त्याची गती, ते गतिमान आहेत हे आपल्याला सांगता येत नाही. उदाहरणार्थ वारा आपल्याला गतिमान आहे का हे आपल्याला सांगता येत नाही. पृथ्वी, आपण सुद्धा पाहतो की पृथ्वी ही फिरत असते, पृथ्वी गतिमान असते, परंतु आपल्याला पृथ्वीची गती ही आपल्याला सांगता येत नाही. यानंतर आपण पाहणार आहोत डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. व्हॉट इज डिस्टन्स, व्हॉट इज डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स म्हणजे काय, अंतर म्हणजे काय, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन म्हणजे काय, या दोन्हींचा आपण अभ्यास करणार आहोत. पहा याच्यामध्ये डिस्टन्स, आता हा आपण एक उदाहरण घेतलेलं आहे. इथं पहा, इथं असं गृहीत धरा की हा जो एक मुलगा आहे, समजा श्याम नावाचा मुलगा, असं गृहीत धरा की या ए पासून अशा प्रकारे घरी गेला बी पर्यंत आणि बी पासून पुन्हा या सी पॉइंट पर्यंत गेलेला आहे. आणि राम नावाचा मुलगा जो आहे तो या ए पॉइंट पासून स्ट्रेट लाईन मध्ये सी या पॉइंट पर्यंत गेलेला आहे. यामध्ये राम नावाचा मुलगा ए पासून सी पर्यंत स्ट्रेट गेला, श्याम नावाचा मुलगा ए पासून बी पर्यंत गेला आणि बी पासून सी पर्यंत गेलेला आहे. याच्यामध्ये दोघही ए पासून निघालेले आहेत, दोघही सी पर्यंतच गेलेले आहेत. कोण लवकर तिथे पोहोचू शकेल? पहा, श्याम फर्स्ट वेंट टू द at point B of the way to his farm C, and Ram went straight from A to C. Who will take less time to reach farm C? या C या फार्मच्या इथं कोण कमीत कमी वेळेमध्ये जाईल? राम कमी वेळेमध्ये जाईल का श्याम कमी वेळेमध्ये जाईल? तुमच्या लक्षात आलं असेल की श्यामला जास्त वेळ लागेल कारण हे अंतर जास्त आहे, आणि रामला मात्र कमी वेळेमध्ये तो पोहोचू शकेल. म्हणजेच इथं या पॉइंट पासून डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन while going from one point to another. म्हणजे काय, डिस्टन्स म्हणजे काय, तर अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. हे प्रत्यक्ष मार्गक्रमण हे एवढं अंतर आहे. आणि विस्थापन म्हणजे काय, तर गतिमानतेचा आरंभ बिंदू व अंतिम बिंदू यामधील सर्वात कमी अंतर म्हणजे विस्थापन होय. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग पॉइंट अँड फिनिशिंग पॉइंट. पहा, सुरुवातीच्या बिंदूपासून शेवटच्या बिंदूपर्यंत कमीत कमी अंतर, याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणत असतो. हे डिस्प्लेसमेंट आपल्याला सहज काढता येऊ शकतं. इथं तुमच्या या चित्रावर तुमच्या लक्षात आलं असेल की पायथागोरसच्या सूत्राचा वापर करून आपण हे अंतर काढलेलं आहे. इथं 3 मीटर हे डिस्टन्स दाखवलेलं आहे, हे 4 मीटर डिस्टन्स दाखवलं आहे, आणि हे किती डिस्टन्स आहे हे 5 मीटर आपण लिहिलेलं आहे. हे 5 मीटर कसं येतं, तर तुम्हाला माहित आहे की पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर केला आपण, किंवा पायथागोरसच्या सूत्राचा वापर केला की आपल्याला हे काढायचं. म्हणजे कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग, हे सूत्र वापरून आपण हे सहज अंतर काढत असतो, हे आपल्याला माहित आहे.
Distance is the length of actual path traveled by object in the motion while going from one point to another. पहा या आकृतीवर अजून तुम्हाला डिस्टन्स लक्षात येईल. पहा इथं या पॉइंट पासून हे डिस्टन्स, आता हे 2 पॉइंट आहेत. या पॉइंट पासून आपण या पद्धतीने गेलेलो आहेत. पहा हे डॉट डॉट लाईन दाखवलेली आहे. इथपर्यंत पोहोचलो. हे डिस्टन्स आहे. डिस्टन्स इज द length of actual path traveled by an object in the motion while going from one point to another. आणि हे डिस्प्लेसमेंट आपल्याला इथं त्यांनी दाखवलेलं आहे. हे डिस्टन्स पहा, लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ. ऍक्च्युअल पाथ म्हणजे काय? प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण. प्रत्यक्ष केलेले जे मार्गक्रमण आहे, लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट, प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण. तर याला आपण अंतर असं म्हणतो. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय पहा, हे इनिशियल पॉइंट, हा फायनल पॉइंट, द मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट. पहा याच्यामध्ये हेच डायग्राम पुन्हा आलेली आहे. This diagram shows what is displacement and what is distance. Displacement is the minimum distance between the starting and finishing point. Then we have to study scalars and vectors quantity. Scalar quantity म्हणजे काय? Vector quantity म्हणजे काय? अदिश भौतिक राशी म्हणजे काय? सदिश भौतिक राशी म्हणजे काय? आपण शिकलो. अदिश भौतिक राशी म्हणजे ज्या भौतिक राशी केवळ परिमाणाने पूर्णपणे व्यक्त होतात त्या भौतिक राशीस आपण अदिश भौतिक राशी असे म्हणतो. व ज्या भौतिक राशी परिमाण आणि दिशा या दोन्ही पूर्णपणे व्यक्त होते त्या भौतिक राशीला सदिश भौतिक राशी असे म्हणतात. बघा आता याच्यामध्ये हे स्पीड जी आहे, स्पीड ही मॅग्निट्यूडने फक्त परिमाणाने पूर्णपणे व्यक्त होते. परिमाण म्हणजे संख्या आणि एकक यांना मिळून परिमाण असे म्हणत असतात. आता याच्यामध्ये आपण अगोदरचं उदाहरण पाहिलं डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स. यामध्ये डिस्टन्स जी आहे ती स्केलर क्वांटिटी आहे. लांबी किंवा अंतर ही स्केलर क्वांटिटी आहे. बघा त्याला दिशेची गरज नाही. तुम्ही समजा टेबलचं अंतर मोजायचं आहे, तुम्हाला टेबलची लांबी मोजायची आहे, तर लांबी मोजताना तुम्ही डावीकडून मोजली तरी तेवढीच लांबी भरेल, त्या टेबलच्या उजवीकडून मोजली तरी तेवढीच लांबी भरेल. म्हणजेच याचा अर्थ लांबी, लेंथ इज अ स्केलर क्वांटिटी. तर दिशेवर ती लांबी ही भौतिक राशी अवलंबून नाही, ती स्पष्ट होते. ती when a physical quantity expressed only by magnitude then that is called scalar quantity. आणि व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? की जी भौतिक राशी परिमाण आणि दिशा या दोन्ही पूर्णपणे व्यक्त होते तिला आपण व्हेक्टर क्वांटिटी किंवा सदिश भौतिक राशी म्हणतो. आता याच्यामध्ये उदाहरण आपण डिस्प्लेसमेंटचं उदाहरण पहा. डिस्प्लेसमेंट ही दिशेवर अवलंबून आहे म्हणून ती सदिश भौतिक राशी आहे. याच्यामध्ये वेट हे एक उदाहरण तुम्हाला दाखवलं आहे. या वेटमध्ये, वेट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? एखाद्या वस्तूवर जेव्हा गुरुत्वाकर्षण त्यावर कार्य करत असतं तेव्हा त्याला आपण वेट म्हणत असतो. इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी दॅट इज वेट. आणि गुरुत्वाकर्षण फोर्सचं आपल्याला माहिती आहे कोणती दिशा असते ते. यावरून आपल्याला वेट ही राशी व्यक्त होण्याकरता, वजन ही राशी व्यक्त होण्याकरता आपल्याला दिशेची आवश्यकता असते, परिमाणाची आवश्यकता असते आणि दिशेची आवश्यकता असते. म्हणून त्याला सदिश भौतिक राशी असे म्हणतात. आता या ज्या भौतिक राशी असतात या भौतिक राशीमध्ये लांबी, वस्तुमान आणि काल या तिन्ही राशींना आपण मूळ किंवा बेसिक क्वांटिटीज असं म्हणतो. मूळ भौतिक राशी आहेत, बेसिक भौतिक राशी आहेत आणि इतर भौतिक राशी त्यावर अवलंबून असतात. लांबी, वस्तुमान आणि काल. लांबी ही अदिश भौतिक राशी आहे, वस्तुमान अदिश भौतिक राशी आहे, काल अदिश भौतिक राशी आहे. याच्यावर अवलंबून इतर राशी आहेत, त्यांना आपण साधित राशी असं म्हणतो. यांची एकक लांबी आपण सेंटीमीटर, मीटर मध्ये मोजत असतो. त्याचप्रमाणे वस्तुमान जे आहे ते आपण
किलोग्रॅम मध्ये मोजतो आणि काल सेकंदामध्ये मोजत असतो. यामध्ये स्पीड याविषयी आपण माहिती पाहिजे. आता आपण पाहिलं की स्पीड ही अदिश भौतिक राशी आहे. स्पीड म्हणजे चाल. या चालीसाठी दिशेची आवश्यकता नसते. चाल म्हणजे काय? तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड स्पीड. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम. एखाद्या वस्तूने एकक कालावधीत कापलेले जे अंतर आहे त्याला आपण चाल म्हणतो. यस, ही जी व्याख्या आहे, ही जी डेफिनेशन आहे, डेफिनेशनवरून आपल्याला सूत्र तयार करता आलं पाहिजे. काय डिस्टन्स म्हणजे काय सांगितलं त्यांनी? वस्तूने कापलेले अंतर. कधी? एकक कालावधीमध्ये. वस्तूने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजेच काय? अंतर भागिले वेळ असं आपण सूत्र त्याचं लिहू शकतो. स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम. वस्तूने कापलेले एकूण अंतर भागिले वेळ. स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. म्हणजे चाल ही अदिश राशी आहे. काय अदिश राशी आहे? कारण ही चाल व्यक्त होण्याकरता दिशेची आवश्यकता नसते. इथं दिशा लागते का? अंतराला दिशा लागते का? अंतर आपण मोजताना दिशेचा विचार करत नाही. आणि वेळ मोजताना आपण दिशेचा विचार करत नाही. म्हणून त्यापासून हे जे चाल ही भौतिक राशी जी आहे ती तयार होते आणि तिला अदिश राशी आपण म्हणतो. तिलाही दिशेची आवश्यकता नसते. CGS unit of speed is centimeter per second and MKS unit of speed is meter per second. पहा, CGS म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम सेकंद पद्धती आणि MKS म्हणजे मीटर किलोग्रॅम सेकंद पद्धती. यामध्ये जी चाल आहे, आता आपल्याला या सूत्रावरून आपल्याला ही एकक सुद्धा बघा कसे लिहिता येतात. तुम्हाला परीक्षेमध्ये एकक विचारले जात असतात, त्याचप्रमाणे आपल्याला एक्झाम्पल सोडवावे लागतात. त्यावेळेस सुद्धा आपल्याला एकक लिहिणं अत्यंत आवश्यक असतं. हे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल म्हणजे डिस्टन्स आपण कशामध्ये मोजतो? सीजीएस पद्धतीमध्ये सेंटीमीटर मध्ये मोजतो आणि वेळ कशामध्ये मोजतो? सेकंदामध्ये मोजतो. म्हणजेच त्यावरून आपल्याला पहा कसं चालीचं कसं एकक, स्पीडचं कसं तयार झालं? सेंटीमीटर पर सेकंद. एमकेएस पद्धतीमध्ये जी चाल जी आहे, स्पीड जी आहे ते आपण मीटरमध्ये स्पीडमध्ये अंतर जे आहे ते मीटरमध्ये मोजतो आणि वेळ जो आहे तो सेकंदमध्ये मोजतो. म्हणून चालचं एकक जे आहे ते एमकेएस पद्धतीमध्ये मीटर पर सेकंद हे तयार झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला सूत्रावरून सहज एकक सुद्धा सांगता येऊ शकतात. व्हेलॉसिटी म्हणजे वेग. आता चालीचं आपण पाहिलं. चाल म्हणजे कापलेले एकूण अंतर भागिले लागलेला एकूण कालावधी म्हणजे चाल, हे आपण पाहिलं. मग वेग म्हणजे काय? काय फरक आहे चालीमध्ये आणि वेगामध्ये? यामध्ये पहा, द डिस्टन्स ट्रॅव्हल इन पर्टिक्युलर डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे काय? तर द डिस्टन्स ट्रॅव्हल इन पर्टिक्युलर डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड व्हेलॉसिटी. तुमच्या लक्षात आलं असेल, स्पीडची व्याख्या आणि व्हेलॉसिटीची व्याख्या याच्यामध्ये फक्त या पर्टिक्युलर डायरेक्शन एवढं फक्त एकच शब्द वेगळा आलेला आहे, बाकी सारखा आहे. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड व्हेलॉसिटी. कारण आपल्याला माहिती आहे की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये काय फरक आहे? तर हा डायरेक्शनचा फरक आहे. तोच फरक स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या सूत्रावरून आपण जसं स्पीडचं सूत्र तयार केलं तसं फॉर्म्युला वी कॅन write the formula of velocity with the help of this definition. Velocity is equal to displacement upon time. Displacement म्हणजे काय? Distance in a particular direction, that is displacement, upon time, unit time. Velocity is equal to displacement upon time. Velocity is a vector quantity. वेक्टर क्वांटिटी म्हणजे ज्याला दिशेची आवश्यकता असते. आपण आता पाहिलं की व्हेलॉसिटी साठी दिशेची आवश्यकता असते. म्हणून व्हेलॉसिटी जी आहे, व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी.
CGS युनिट ऑफ व्हेलॉसिटी. आपण आता पाहिल्याप्रमाणे स्पीडचं पाहिल्याप्रमाणे याची सुद्धा तुम्ही जर समजा युनिट्स काढले CGS आणि MKS तर स्पीड सारखेच याची युनिट्स तुम्हाला मिळतील. ते म्हणजे सेंटीमीटर पर सेकंद आणि मीटर पर सेकंद. म्हणजेच याचा अर्थ काय की स्पीड आणि व्हेलॉसिटी या दोन्हींची एकक समान आहेत. That means units of speed and velocity are same. Then we have to study what is the effect of speed and direction on velocity. वेगावर स्पीड आणि डायरेक्शन याचा काय परिणाम होतो याच्याविषयीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहा, हे दोन चित्र पहा. या दोन चित्रामध्ये हे जे चित्र आहे, Sachin is traveling on a motorbike. He increases or decreases speed, but direction remains unchanged. He is not changing the direction. He is changing only speed. Look, the another picture here. These motorcycle riders, they are changing direction as well as speed. Then what is the effect of speed and direction on velocity? Velocity depends on speed as well as direction. स्पीडवर अवलंबून आहे, चालीवर अवलंबून आहे वेग, आणि दिशेवर सुद्धा वेग अवलंबून आहे. Velocity changes by changing the speed while keeping the direction same. कधी वेग कधी चेंज होऊ शकतो, वेग कधी बदलू शकतो. पहा, चेंजिंग द स्पीड व्हाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. चाल बदलून आणि दिशा तीच ठेवून वेग हा बदलू शकतो. चाल बदलायची आणि दिशा तीच ठेवायची. इथं बघा, दिशा तीच ठेवली आहे, याची चाल ही कमी जास्त करतो, म्हणजे याचा वेग सुद्धा याचा बदलत आहे, या मोटरसायकलचा वेगही बदलत आहे. पुढे पहा, चेंजिंग द डायरेक्शन व्हाईल कीपिंग द स्पीड सेम. डायरेक्शन जर आपण बदललं आणि स्पीड तोच ठेवला तरी पण वेग हा बदलतो, त्याचा वेगावर परिणाम होतो. आणि तिसरं महत्वाचं, चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन. जर चाल आणि दिशा या दोन्ही बदलून आपण बदललं तर त्याचा सुद्धा वेगावर परिणाम होत असतो. अशा प्रकारे हे 3 पॉइंट अत्यंत महत्वाचे आहेत. काय, पहिला पॉइंट काय आहे की जेव्हा आपण स्पीड चेंज करतो आणि डायरेक्शन तीच ठेवतो तेव्हा त्याचा वेगावर परिणाम होतो. दुसरं महत्वाचं, डायरेक्शन तीच ठेवतो, चेंजिंग द डायरेक्शन व्हाईल कीपिंग द स्पीड सेम, म्हणजे चाल तीच ठेवतो आणि दिशा बदलतो तेव्हा वेगावर परिणाम होतो. आणि तिसरं, दोन्ही चाल आणि दिशा दोन्ही जेव्हा बदलतो तेव्हा वेगावर परिणाम होतो. तर अशा प्रकारे चाल व दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम आपण स्पष्ट करू शकतो. चालीचे मापन अंतर भागिले काल याप्रमाणे सर्वप्रथम गॅलिलिओने केले होते. हवेतील ध्वनीची चाल 343.2 मीटर प्रति सेकंद, तसेच प्रकाशाची चाल 3 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद इतकी आहे. पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची चाल ही 29,770 मीटर प्रति सेकंद आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. यामध्ये आता आपण पुढचा भाग पाहणार आहोत, तो म्हणजे युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. हा चार्ट जो आहे, हा चार्ट ऑब्झर्व करायचा आहे. ऑब्झर्व करा चार्ट, काय काय दिलंय पहा. इथं टाइम इन द क्लॉक, इथं टाइम पहा, अर्ध्या तासाचा फरक तुम्हाला इथे दिसतोय पहा. 5, 5:30, 6, 6:30, 7, 7:30, 8 अर्ध्या तासाचा फरक दिलेला आहे, 30 मिनिटाचा.
डिस्टन्स कवर्ड बाय अमर इन किलोमीटर, या तिघांच्या कार. अमर, अकबर अँड अँथनी आर ट्रॅव्हलिंग इन डिफरंट कार्स विथ डिफरंट व्हेलॉसिटीज. हे वेगवेगळ्या कारने चालले आहेत, त्यांची कार वेगवेगळ्या आहेत आणि वेगवेगळ्या व्हेलॉसिटीने वेगवेगळ्या वेगाने ते चाललेले आहेत. पहा, डिस्टन्स कवर्ड बाय अमर इन किलोमीटर, प्रत्येक अर्ध्या तासाने तो किती डिस्टन्स तो कव्हर करतो, किती अंतर तो कापतो हे दिलेलं आहे. अमरने कापलं अंतर पहा, सुरुवातीला हे तिघ जे आहेत ते एकाच ठिकाणावर निघालेले आहेत. 0 किलोमीटर त्यांचं सुरुवातीचं अंतर आहे हे आपण पाहतोय. आणि अमरने कापलेलं अंतर प्रत्येक अर्ध्या तासाने हे बघा, ऑब्झर्व करा कसं सेम आहे. 20-20 किलोमीटरचा हा फरक तुम्हाला दिसतोय. अकबरने कापलेलं अंतर पहा, ते अंतर प्रत्येक अर्ध्या तासाने सारखं आहे का, प्रत्येक 30 मिनिटांनी, हेही ऑब्झर्व करा. यामध्ये हे 18 किलोमीटर आहे, हे 36 म्हणजे इथे 18 किलोमीटर आहे, इथे 18 किलोमीटर आहे का पहा, नाहीये, इथे 18 किलोमीटर आहे का पहा. म्हणजे याचा अर्थ असा की अकबरने कापलेलं जे अंतर आहे हे आपल्याला प्रत्येक अर्ध्या तासाने कापलेलं अंतर हे समान दिसत नाहीये. इथं अँथनीने कापलेलं अंतर प्रत्येक अर्ध्या तासाने समान आहे का बघा, 0 ते 14, 14 ते 28, 28 ते 42 हे अंतर कापलेलं समान आहे असं आपल्या लक्षात येते. यावरून तुम्हाला काय सांगता येईल की कोणाचा जे गती आहे ही एक समान आहे, काय सांगता येईल या चार्टवरून. व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन द नोटिंग डिस्टन्सेस मेड बाय अमर, अकबर अँड. फक्त अकबर जात नाहीये, अमर आणि अँथनी युनिफॉर्म स्पीडने जात आहे, आपण आता पाहिलेलं आहे. यामध्ये पहा, इफ अन ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल्स इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. आता नॉन युनिफॉर्म स्पीडने कोण जाते, फक्त अकबर नॉन युनिफॉर्म स्पीडने चाललेला आहे आणि अमर आणि अँथनी हे मात्र युनिफॉर्म स्पीडने आपल्याला जाताना पाहावयास मिळतात. तर अशा प्रकारे आपण या चार्टवरून युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय आणि नॉन युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय हे पाहिलं. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे एक्सेलरेशन. हे पहा, तुम्हाला you know that while sliding down the velocity is less at the top. Velocity is less at the top. It increases in the middle and becomes zero towards the end. ऍक्सलरेशन, आता आपण बागेमध्ये जातो, बागेमध्ये गेल्यानंतर जेव्हा घसरगुंडी खेळतो त्यामध्ये या टॉपला ही जी व्हेलॉसिटी असते अत्यंत कमी असते, मध्यभागी ती व्हेलॉसिटी वाढते. जेव्हा आपण घसरगुंडी खेळतो तेव्हा घसरल्यानंतर मध्यभागी व्हेलॉसिटी वाढते आणि शेवटी ती झिरो होते आणि ती शेवटच्या टोकाला ती झिरो झालेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच वेग जो आहे तो बदलत असतो, काही विशिष्ट कालावधीमध्ये वेग बदलत असतो. मग यावरून आपल्याला ऍक्सलरेशन म्हणजे काय सांगता येईल. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, वेगातील जो एकक कालावधीमध्ये होणारा जो वेगातील बदल आहे त्याला आपण ऍक्सलरेशन म्हणजेच त्वरण असे म्हणत असतो. ही व्याख्या आपल्याला सांगता येऊ शकते. यामध्ये सूत्र आपल्याला याच्यावरून तयार करता येईल. पहा कसं सूत्र तयार करता येईल. त्वरण, ऍक्सलरेशन म्हणजेच त्वरण. त्वरण बरोबर काय करते सूत्र, वेगातील बदल भागिले काल. चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे वेगातील बदल आणि द रेट म्हणजे काल, वेगातील बदल भागिले काल म्हणजेच त्वरण. ऍक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम, हे सूत्र आपल्याला इथं लिहिता येऊ शकेल अशा प्रकारे. यामध्ये if the velocity changes by equal amount in equal time interval, the velocity is said to be in uniform acceleration. आता हे युनिफॉर्म ऍक्सलरेशन म्हणजे काय, एक समान त्वरण म्हणजे काय,
तर जेव्हा इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट इन इक्वल टाइम इंटरवल, जेव्हा समान कालावधीमध्ये वस्तू समान वेगामध्ये बदल करते तेव्हा ती वस्तू ही एक समान त्वरण त्या वस्तूमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे ही व्याख्या आपल्याला लक्षात ठेवायची. युनिफॉर्म ऍक्सलरेशन म्हणजे काय आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सलरेशन म्हणजे काय, याच्यामध्ये इक्वल टाइम मध्ये इक्वल अमाऊंट ऑफ व्हेलॉसिटी चेंज होत असेल तर ते युनिफॉर्म ऍक्सलरेशन. आणि इथं पहा, इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाऊंट इन इक्वल टाइम इंटरवल द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन नॉन युनिफॉर्म ऍक्सलरेशन. तर जेव्हा एखादी वस्तू हे इक्वल टाइम इंटरवल मध्ये जेव्हा अनइक्वल व्हेलॉसिटी चेंज होत असेल तेव्हा त्याला आपण नॉन युनिफॉर्म ऍक्सलरेशन असं म्हणत असतो. जर समान कालावधीत वेगामध्ये असमान बदल होत असतील तर त्याला नैक समान त्वरण असे म्हणतात. मराठीमध्ये नॉन युनिफॉर्म ऍक्सलरेशनला नैक समान त्वरण असे म्हणतात. त्यानंतर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ऍक्सलरेशन. धन, ऋण आणि शून्य त्वरण. धन त्वरण म्हणजे काय, ऋण त्वरण म्हणजे काय आणि शून्य त्वरण म्हणजे काय हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. याच्यामध्ये पहा, एखाद्या वस्तूचे त्वरण धन किंवा ऋण असू शकते. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा त्यास धन त्वरण म्हणतात. When the velocity of an object increases with time, the acceleration is positive. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा त्यास धन त्वरण असे म्हणतात. आणि त्यावेळेस जो त्वरणाचा वेग आहे तो जे त्वरण असतं ते वेगाच्या दिशेने असते. When the velocity of an object decreases with time, then it is called negative acceleration. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा त्वरण ऋण असते. या ऋण त्वरणालाच अवत्वरण किंवा मंदन असे म्हणतात. या ऋण त्वरणालाच डिक्लेरेशन असे सुद्धा म्हणतात. The negative acceleration is also called deceleration. आणि त्यानंतर पहा, when the velocity of an object does not change with time, it has zero acceleration. झिरो ऍक्सलरेशन म्हणजे काय, वेग स्थिर असल्यास त्वरण हे शून्य असते. म्हणजे the velocity of an object does not change with time. जेव्हा व्हेलॉसिटी ही चेंज होत नसते तेव्हा त्यावेळेस झिरो ऍक्सलरेशन असते, शून्य त्वरण असते. यामध्ये डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. Look at the picture, look at the graph, observe the table. पहा, टाइम दिलेला आहे 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 हे सेकंड्स आहेत. आणि डिस्टन्स दिलेला आहे, डिस्टन्स टाइम ग्राफ काढलेला आहे. याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की डिस्टन्स टाइम ग्राफ हा युनिफॉर्म मोशन साठी काढलेला आहे. आणि डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन इज स्ट्रेट लाइन because object in motion covers equal distances in equal time intervals. इक्वल डिस्टन्स मध्ये इक्वल डिस्टन्स इक्वल टाइम इंटरवल मध्ये आपल्याला इथे दिसत आहेत. त्यामुळे येणारा जो ग्राफ आहे तो स्ट्रेट लाईन मध्ये आलेला आहे. पहा दुसरा ग्राफ, डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. आता नॉन युनिफॉर्म मोशन याचा आपण अभ्यास केलेला आहे. पहा इथं तुम्हाला नॉन युनिफॉर्म मोशन दिसते. पहा
इथं टाइम पहा 5-5 सेकंदाचा फरक तुम्हाला दिसतोय, परंतु इथं डिस्टन्स मध्ये सारखा तुम्हाला फरक इथं दिसत नाहीये. हे डिस्टन्स चेंज झालेलं दिसते तुम्हाला, प्रत्येक 5 मिनिटांमधलं डिस्टन्स चेंज दिसते आणि त्यामुळे आलेला जो ग्राफ आहे तो स्ट्रेट लाईन मध्ये तुम्हाला इथं दिसत नाहीये. दॅट मीन्स दिस डिस्टन्स टाइम ग्राफ of non-uniform motion is not in the straight line. The distance changes non-uniformly with time here. So this graph is not in the straight line. Velocity time graph for uniform velocity. पहा याच्यामध्ये ऑब्झर्व करा, ही डायग्राम थोडीशी वेगळी डायग्राम आहे, पुस्तकापेक्षा थोडीशी वेगळी मुद्दाम दिलेली आहे. पहा याच्यामध्ये व्हेलॉसिटी मीटर पर सेकंद मध्ये आहे, टाइम सेकंदामध्ये आहे आणि एक गाडी ही जाते, तिचा स्पीड जो आहे तो 40 मीटर पर सेकंद आहे. युनिफॉर्म जी व्हेलॉसिटी युनिफॉर्म आहे असं गृहीत धरलेले आहे पहा. आणि याच्यामध्ये 6 to 12 सेकंद यामध्ये जे कापलेलं अंतर आहे ते अंतर आपल्याला काढता येऊ शकतं. यामध्ये पहा 6 to 12 सेकंद म्हणजे 6 सेकंदामध्ये त्या गाडीने किती अंतर कापलं असेल, तिचा स्पीड किती होता, तर तो स्पीड युनिफॉर्म होता, 40 मीटर प्रति सेकंद होता. यावरून तुम्हाला सांगता येऊ शकतं की डिस्टन्स कव्हर्ड बाय दॅट व्हेकल बिटवीन 6 to 12 seconds आर 40 into 6, that is 240 meter. It is quadrangle. पहा याच्यामध्ये तुम्हाला हे याचं सूत्र लिहिता येऊ शकतं आणि सूत्राच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही ते अंतर काढू शकतो. अंतर बरोबर वेग गुणिले कालावधी, डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इनटू टाइम. हे सूत्र वापरूनही तुम्हाला ते 40 into 6 इज इक्वल टू 240 मीटर हे डिस्टन्स तुम्ही सहज काढू शकता. Then uniform circular motion. If the speed of an object is constant but the direction of its displacement and therefore its velocity is constant changing, as the object is changing in circular motion, its motion is called uniform circular motion. Uniform circular motion म्हणजे काय, याची व्याख्या आपल्याला लिहिता येऊ शकेल. ही व्याख्या पहा त्याची युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची. जेव्हा एखादी वस्तू एकसमान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या गतीला एकसमान वर्तुळाकार गती असे म्हणतात. वर्तुळाकार गतीमध्ये गतिमान असलेली वस्तू कालावधीत आपल्या मूळ स्थानी परत येत असेल तर वस्तूची चाल हे आपल्याला परीघ भागिले काल या सूत्राच्या सहाय्याने काढता येऊ शकते. चाल बरोबर परीघ भागिले काल, कारण आपल्याला माहिती आहे एक समान वर्तुळाकार गती आहे, त्यामुळं चाल बरोबर अंतर भागिले काल हे सूत्र आपल्याला माहिती आहे आणि हे अंतर जे आहे ते काय आहे, परीघ आहे, म्हणून चाल बरोबर परीघ भागिले काल हे सूत्र आपल्याला वापरता येऊ शकतं आणि त्याच्या सहाय्याने आपण v = 2πr/t हे काढू शकतो. आता यामध्ये एक समान चालीचं उदाहरण काय देता येऊ शकतं, गोफणीतील दगडाची गती, सायकलच्या चाकावरील कुठल्याही बिंदूची गती, हे आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल्स देऊ शकतो. आता हे सुद्धा एक्झाम्पल्स दिलेले पहा. हे काय, पृथ्वीच्या भोवती हा चंद्र परिभ्रमण करतोय, ही जी गती आहे ही सुद्धा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. किंवा आपल्याला माहिती की जे इलेक्ट्रॉन्स, अणूमध्ये इलेक्ट्रॉन जे आहे ते केंद्रकाभोवती फिरत असतात, ती सुद्धा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे उदाहरणं आपण सहज देऊ शकू. हे पहा, इक्वेशन्स ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड. या
ग्राफिकल मेथडचा वापर करून आपण 3 इक्वेशन्स जे आहेत ते 3 इक्वेशन्स आपल्याला तयार करता येऊ शकतात. जे इक्वेशन त्यांना आपण गुरुत्वाकर्षणाचे जे 3 इक्वेशन्स म्हणतो. पहिला आहे व्ही बरोबर यू अधिक एटी, दुसरा आहे एस बरोबर यूटी प्लस 1/2 एटी स्क्वेअर, आणि तिसरं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. आलेख पद्धतीने आपण हे तिन्ही गतिविषयक समीकरण हे आपण तयार करू शकतो. व्ही बरोबर यू अधिक एटी हे पहिलं समीकरण आपल्याला समजा तयार करायचं आहे ग्राफिकल मेथडने. इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम. इथे इनिशियल व्हेलॉसिटी आपण जी आहे ती यू ने दाखवतो. इथे यू ने इनिशियल व्हेलॉसिटी दाखवली आहे. हे याच्यामध्ये हे ओडी ही इनिशियल व्हेलॉसिटी आहे. अंतिम वेग वस्तूचा किंवा फायनल व्हेलॉसिटी जी आहे आपण व्ही ने दाखवलेले फायनल व्हेलॉसिटी, आणि ती आहे ओसी. ही फायनल व्हेलॉसिटी आहे. टाइम जो आहे टी, ओई हा टाइम आपण ओई दाखवलेला आहे. याच्यामध्ये त्वरण जे आहे ऍक्सलरेशन म्हणजे काय, वेगातील बदल भागिले काल. अंतिम वेग म्हणजे ओसी, आता हा ओसी अंतिम वेग वजा हे सीडी हा जो आहे तो सुरुवातीचा वेग. अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले काल म्हणजे वेळ. या सूत्राने आपण इथे ऍक्सलरेशन लिहिलेलं आहे ओसी वजा सीडी अपॉन टी. ओसी मायनस सीडी अपॉन टी इज द ऍक्सलरेशन. यावरून आपल्याला लिहिता येऊ शकतं की सीडी इज इक्वल टू एटी. हे सीडी इज इक्वल टू एटी लिहिता येऊ शकतं. आता याच्यामध्ये ग्राफच्या साहाय्याने पाहिलं तर बीई बरोबर ए बी अधिक एई असं लिहिता येऊ शकतं. आपण पहा बीई कुठे आहे हे पहा. हे बीई इज इक्वल टू ए बी, हे ए बी अधिक एई. हे बीईचं जे अंतर आहे ते काय ए बी अधिक एई असं आपण लिहू शकतो. मग यावरूनच फी इज इक्वल टू, मग आता हे फी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे अंतिम वेग आहे. फी इज इक्वल टू एटी. आता याला आपण एटी कसं लिहिणार, तर हे सीडीला आपण सीडी बरोबर एटी आपण आताच पाहिलं कसं येतं ते. तर तिथे आपण एटी लिहिलं, आणि ओडी जे आहे ते ओडी, याला आपण ओडी हे सुरुवातीचा वेग आहे ओडी. तर हा ओडी हे यू, इथं आपण यू लिहिलेला आहे. म्हणजेच फी बरोबर यू अधिक एटी असं आपल्याला सूत्र मिळतं. दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. अशा प्रकारे या ग्राफचा उपयोग करून आपण हे पहिलं गतिविषयक समीकरण हे तयार केलेलं आहे. फी इज इक्वल टू यू प्लस एटी. दुसरं समीकरण कसं तयार करायचं पहा. इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. हे पहा, याच्यामध्ये ऍक्सलरेशन ए आपल्याला माहिती आहे, डिस्टन्स एस माहिती आहे, आणि टाइम टी माहिती आहे. यस, आता यस इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रँगल डीओईबी असं आपण लिहू शकतो. पहा इथं एस इज इक्वल टू चौकोन डीओईबी चे क्षेत्रफळ. पहा डी ओ, हे पहा डी ओ ई बी, डी ओ ई, डी ओ ई आणि बी. आता हे याचं आपल्याला क्षेत्रफळ आपल्याला काढायचं. डी ओ ई आणि बी याचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचे. मग आता हे क्षेत्रफळ काढायचं, ते क्षेत्रफळ काढलं म्हणजे आपल्याला याच्या सहाय्याने विस्थापन काल संबंधाचे समीकरण आपण तयार करू शकतो. मग हे क्षेत्रफळ कसं काढता येईल, आता पहा इथं एस इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रँगल डीओईबी. मग याच्यामध्ये एरिया ऑफ रेक्टँगल डीओईए प्लस एरिया ऑफ ट्रायंगल डीएबी. म्हणजे पहा इथं हे जो रेक्टँगल आहे हा रेक्टँगलचा एरिया प्लस हा ट्रायंगलचा एरिया, एवढा या दोन्हीच्या एरियांची जर आपण बेरीज केली
तर आपल्याला या चौकोन DOAB चे क्षेत्रफळ मिळू शकते. पहा, एरिया ऑफ रेक्टँगल DOA प्लस एरिया ऑफ ट्रायंगल DAB. मग हे एरिया आपण सूत्राच्या सहाय्याने काढू शकतो. आयत आहे तो, म्हणजेच लांबी गुणिले रुंदी AE गुणिले OE प्लस 1/2 AB गुणिले DA असं आपण त्याला लिहू शकतो. परंतु तुम्हाला माहिती आहे की AE U आहे म्हणजे सुरुवातीचा वेग आणि OE T आहे म्हणजे वेळ आहे. मग यावरून काय लिहिता येईल आपल्याला? AB बरोबर AT. AB बरोबर AT असं आपल्याला लिहिता येऊ शकेल, कारण AB बरोबर CD आहे. मग यावरून आता S मध्ये किमती ठेवल्या तर आपल्याला काय सूत्र मिळतं? पहा, S बरोबर U इंटू T प्लस 1/2 इंटू AT इंटू T असं आपल्याला लिहिता येऊ शकेल. सो न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन इज S is equal to ut plus 1/2 at square असं आपल्याला लिहिता येऊ शकतं. S is equal to ut plus 1/2 at square. याला म्हणायचं न्यूटनचं गतिविषयक दुसरं समीकरण. त्यानंतर तिसरं समीकरण आपल्याला पाहिजे न्यूटनचं, तर हे तिसरं समीकरण म्हणजे विस्थापन वेग संबंधाचे समीकरण आहे. आता याच्यामध्ये पहा, सुरुवातीची तुम्ही आकृती पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. यामध्ये हे DOAB हे ट्रॅपिझम आहे, ट्रॅपेझियम आहे. या पहा, हे समलंब चौकोन DOAB. पहा, हे DOEB हा समलंब चौकोन आहे. मग समलंब चौकोनाचे क्षेत्रफळाचं आपण जर समजा सूत्र वापरलं तर आपल्याला काय लिहिता येईल पाहूया. यामध्ये पहा, DOAB इज अ ट्रॅपेझियम, सो S इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रॅपेझियम. हा S एरिया झाला. मग S इज इक्वल टू काय सूत्र आहे ट्रॅपेझियमचं क्षेत्रफळ काढण्याचं? पहा, 1/2 समलंब चौकोन DOABचं क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. 1/2 इंटू सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स म्हणजे समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज गुणिले डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साइड्स गुणिले समांतर बाजूंची लंबांतर आहे. S बरोबर आता 1/2. आता DO ला आपण OD आपण U लिहितो सुरुवातीचा वेग, B हा अंतिम वेग आहे फी, आणि त्याला आपण OE ने गुणलेलं म्हणजे T ने गुणलेलं आहे. अशा पद्धतीने आपण त्याला लिहू शकतोय. परंतु A म्हणजे त्वरण बरोबर काय सूत्र आहे? V वजा U भागिले T हे सूत्र आहे. मग यावरून आपल्याला T चं सूत्र या पद्धतीने लिहू शकतो आपण, फी वजा U भागिले A. यावरून आपल्याला S बरोबर 1/2 गुणिले U प्लस व्ही गुणिले फी वजा U भागिले A असं आपल्याला लिहिता येऊ शकतं. यावरूनच 2AS हे जे 2 आहेत इकडे घेतले आपण, हे A इकडे घेतले तर 2AS येतील. 2AS बरोबर फी प्लस U इंटू फी मायनस U म्हणजे फी स्क्वेअर मायनस U स्क्वेअर असं आपल्याला लिहिता येऊ शकतं. यावरून फी वर्ग बरोबर U वर्ग अधिक 2AS हे आपल्याला सूत्र मिळतं. याला न्यूटनचं गतिविषयक तिसरं समीकरण असं म्हणतात. दिस इज द न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणजेच काय? संवेग परिवर्तनाचा जो नियम आहे, संवेग म्हणजे काय आपल्याला माहिती आहे? संवेग म्हणजे वेग आणि मास आणि वेग यांचा गुणाकार, त्याला आपण काय म्हणतो? संवेग असं म्हणतो. तर आपण यामध्ये लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, संवेग अक्षयतेचा नियम हे आपण पाहतोय. मोमेंटम ऑफ बी आफ्टर कोलिजन. आता असं गृहीत धरलेलं आहे की दोन गोल आहेत, दोन लोखंडी गोल आहेत असं गृहीत धरा थोडा वेळ, आणि ए गोल आणि बी गोल, आणि ते एकमेकावर आदळत आहेत असं गृहीत धरा.
तर आदळल्यानंतर त्यांच्यामध्ये मोमेंटम ऑफ बी आफ्टर कोलिजन, जेव्हा ते एकमेकावर आदळत आहेत, मोमेंटम ऑफ बी आफ्टर कोलिजन, त्यांची टक्कर झाल्यानंतरच जे संवेग आहे बीचा m2v2 आणि मोमेंटम ऑफ ए आफ्टर कोलिजन आणि एचा त्यांचं ते टक्कर झाल्यानंतरच एचा संवेग जो आहे तो m1v1, यावरून आपल्याला लिहिता येऊ शकतं f2 बरोबर -v1. हे मायनस चिन्ह हे फक्त त्यांची विरुद्ध जी दिशा आहे ही विरुद्ध दिशा दर्शविते. f2 बरोबर -f1. ही f2 जे आहे तो m2a2 असं आपण त्याला f = ma हे सूत्र आपल्याला माहिती आहे. त्यावरून f2 = m2a2 लिहिता येऊ शकेल आणि f1 = m1a1 लिहिता येऊ शकेल. हे मायनस चिन्ह या f1 ला आपण दिलेलं आहे. याच्यामध्ये m2 आता a2 ला काय लिहिता येऊ शकतं, तुम्हाला माहिती आहे की a म्हणजे त्वरण, ऍक्सलरेशन = v2 - a1/t, हे सूत्र आपल्याला माहिती आहे, हे लिहिता येऊ शकेल. इथं पहा a1 ला v1 - u1/t लिहिता येऊ शकेल. m1 आपण तसंच लिहिलेलं आहे, मायनस चिन्ह आहे. आणि m2v2 - m2u2 = -m1v1 + m1u1 असं आपल्याला लिहिता येईल. आणि याच्यामध्ये m2v2 हे m1v1 हे इकडे घेतल्यानंतर ते प्लस होईल, m1v1 = m1u1, m2u2 जे आहे ते मायनस ते इकडे गेल्यानंतर प्लस होईल, प्लस m2u2. म्हणजेच काय, द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम = मॅग्निट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम. म्हणजेच यावरून असं सांगता येईल की व्हेन टू ऑब्जेक्ट्स कोलाइड, जेव्हा दोन वस्तूंची टक्कर होते, द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू द टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. म्हणजे जेव्हा दोन वस्तूंची टक्कर होते तेव्हा टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन, त्यांचा एकूण टक्कर होण्यापूर्वीचा एकूण संवेग हा टक्कर झाल्यानंतरच्या एकूण संवेगा इतका असतो, हे आपल्याला या सूत्राच्या सहाय्याने सांगता येऊ शकते. m2v2 + m1v1 = m1u1 + m2u2 हे यावरून आपल्याला सांगता येतं. जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतका असतो, हे आपल्याला या नियमाच्या सहाय्याने सांगता येऊ शकतं. याच्यावर उदाहरणं सुद्धा वेगवेगळे येत असतात. आपण हे उदाहरणं या सूत्राचा वापर करून सोडवायचे आहेत. तुम्ही त्याची प्रॅक्टिस घरी करू शकाल. त्यानंतर आपल्याला पाहिजे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. पहा दिशे, याला आपण न्यूटन्स लॉ ऑफ इनर्शिया असं सुद्धा म्हणतो. न्यूटनचा गतिशेक पहिला नियम. पहा, हे जे पुस्तकं आहेत हे टेबलवर आहेत, स्थिर आहेत. या पुस्तकांना जर आपण ढकललं नाही, उचललं नाही, तर हे पुस्तकं तसेच तुम्हाला अनेक दिवस तसेच दिसतात. ते आपली जागा बदलत नाहीयेत. इथं हा जो खेळाडू आहे हा या बॉलवर फोर्स अप्लाय करतोय, पहा, त्यामुळे तो बॉल दूर जातोय. जर फोर्स अप्लाय नाही केला तो फोर्स सुद्धा तो एका बाजूने अप्लाय करतोय, त्यामुळे तो बॉल ज्या दिशेने फोर्स अप्लाय होतो त्याच दिशेने तो दूर अंतरापर्यंत जातोय. याच्यावर आधारित नियम पहा काय, अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन along a straight line unless an external unbalanced force acts on it. जर वस्तूवर कोणतेही असंतुलित बाह्य बल क्रिया करीत नसेल तर वस्तू ही अचल अवस्थेत असेल तर ती अचल अवस्थेत राहते किंवा सरळ रेषेत ती एकसमान गतीमध्ये राहते. याला म्हणायचं न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. An object continues to remain at rest or in state of uniform motion. रेस्ट मध्ये राहते किंवा अचल राहते किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये राहते. किंवा जेव्हा along the straight line,
अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट्स ऑन इट. जर त्यावर कोणतेही असंतुलित बाह्यबल क्रिया करीत नसेल. असंतुलित बाह्यबल म्हणजे एकाच दिशेने लावलेलं जे बल आहे ते असंतुलित असतं. आपण बॉलवर एखाद्या फुटबॉलवर दोन्ही साईडने जर बल लावलं तर तो जागा सोडणार नाही. म्हणजेच ते बॅलन्स तो फोर्स झाला. आणि हे एका बाजूने बल लावलं तो म्हणजे अनबॅलन्स फोर्स झाला. तर अशा प्रकारे एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स जर ऍक्ट होत नसेल तर वस्तू अचल अवस्थेत असेल तर अचल अवस्थेत राहते किंवा ती सरळ रेषेत एक समान गतीत होत राहते. याला म्हणायचं न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. तुम्हाला याला जडत्वाचा नियम असं सुद्धा म्हणतात. आणि आपण अनेक जडत्वाचे जे उदाहरण आहेत ते यासाठी लिहू शकतो. या नियमासाठी तुम्हाला लिहिता येऊ शकते की वस्तू अचल असेल अचल राहते किंवा किंवा सरळ रेषेत एक समान गतीत असेल तर एक समान गतीतच राहते जर त्यावर कोणताही बाह्य असंतुलित बाह्यबल क्रिया करीत नसेल तर. हे महत्वाचं आहे. आणि दुसरा नियम पहा, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. यामध्ये पहा मला एक पिक्चर दिलेला आहे. याच्यामध्ये हा गोल जो आहे हा पहा गोल यावर आदळल्यानंतर तो गोल पुढे जातोय. इथं हा जो संवेग आहे या संवेगाच्या संदर्भातला हा नियम तुम्हाला लक्षात येईल. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑन द फोर्स. म्हणजे काय, संवेग रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे संवेग परिवर्तनाचा दर. संवेग परिवर्तनाचा दर हा जो प्रयुक्त बल जे आहे त्या प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन जे आहे ते बलाच्या दिशेने होते. हे जी दिशा आहे ती बलाच्या दिशेनेच परिवर्तन झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction on the force. तर अशा प्रकारे संवेग परिवर्तनाचा जो दर आहे तो प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने होते. हे हा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आहे. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आपल्याला त्याची उदाहरणं पाहिल्यानंतर लक्षात येईल. पहा इथं हे रॉकेट आहे. हे रॉकेट वर जात आहे, वरच्या दिशेने चाललंय आणि हे जे निरनिराळे गॅसेस, हे जी आगीच्या ज्वाला ह्या मागे जात आहेत. म्हणजे जेवढ्या गॅसेस जेवढ्या फोर्सने हे मागे जाणार आहेत तेवढं रॉकेट हे तेवढ्या फोर्सने ते रॉकेट वर जाताना आपल्याला दिसतंय. यावरून आपल्याला सांगता येईल न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय सांगता येईल पहा आपल्याला. एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हे ऍक्शन झाली, ऍक्शन फोर्स झाला आणि हे ऍक्शन फोर्स झाला आणि हे रिॲक्शन त्याची. रिॲक्शन म्हणजे हे रॉकेट जे आहे ते वर गेलं ते रिॲक्शन झाली आणि हे जे ज्वाला बाहेर पडतायत खाली येत आहेत ते आपण अगोदर पेटवणार ना, त्याचे जे इंधन आहे ते अगोदर पेटवतो, ते खाली इंधनाचे जे ज्वाला खाली येतात म्हणून तेवढ्याच वेगाने हे रॉकेट वर जातं. एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ऍक्ट सायमल्टेनियसली. आणि जी कृती जी घडते हे सायमल्टेनियसली घडते, एकाच वेळी घडते. एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ऍक्ट सायमल्टेनियसली. म्हणजे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान असतात. ही क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल, ही क्रियाबल प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान असतात, परंतु त्याच्या दिशा पहा विरुद्ध आहेत. हे जे ज्वाला आहेत हे खाली जात आहेत, हे जे निर्णायक गॅसेस जे खाली जात आहेत आणि रॉकेट हे वरच्या दिशेने जाते. म्हणजे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान असतात, परंतु त्याच्या दिशा मात्र परस्पर विरुद्ध असतात. हे आपल्याला हा नियम सांगतो. याची उदाहरणं आपल्याला अनेक देता येतील. आपण स्विमिंग टँक मध्ये जेव्हा स्विमिंग करतो तेव्हा आपण पाणी हे मागच्या दिशेला पाणी ओढतो आणि आपण मात्र पुढच्या दिशेने जात असतो.
तर हे सुद्धा एक्झाम्पल आपल्याला देता येऊ शकेल. अनेक एक्झाम्पल्स तुम्हाला याचे देता येऊ शकतील. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली. क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान असतात, परंतु त्यांच्या दिशा मात्र परस्पर विरुद्ध असतात. हे आपल्याला न्यूटन्स थर्ड लॉ याच्या साहाय्याने लिहिता येऊ शकतो. याचे उदाहरणावरून तुम्हाला शास्त्रीय कारण सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जात असतात. हे शास्त्रीय कारणही आपल्याला लिहिता आली पाहिजेत. त्यावेळेस कोणता नियम आपण इथे त्या शास्त्रीय कारणांमध्ये विचारलं की हे रॉकेट जे आहे किंवा अग्निबाण आहे त्याचं प्रक्षेपण हे अग्निबाण वरच्या दिशेने जाते किंवा रॉकेट वरच्या दिशेने जाते. मग त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला हे न्यूटन्स थर्ड लॉच्या संदर्भामधले ते कारण विचारलं आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि न्यूटन्स थर्ड लॉ आपण तिथे स्पष्ट केला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण थोडक्यामध्ये हा घटक पाहिलेला आहे. तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास करा. धन्यवाद.